Dear friends, next article is brief account of evolution. हे युनिवर्स साधारणतः 20 बिलियन वर्षांपूर्वी अस्तित्वात आलं असावं. त्यामध्ये आपली पृथ्वी 4 to 4.6 बिलियन वर्षांपूर्वी अस्तित्वात आली असावी. So Earth was originated about 4.6 billion years ago. आणि हे अर्थचं जे एज आहे ते मेनली 6 युगांमध्ये डिवाइड होतं. सर्वात पहिलं युग जे आहे ते अझोइक एरा. त्यावेळी कोणत्याही प्रकारचं लाईफ अस्तित्वात नव्हतं. त्यानंतर आर्कीझोइक एरा. या आर्कीझोइक एरा मध्येच साधारणतः 2000 मिलियन इयर्स ॲगो किंवा 2 बिलियन इयर्स वर्षांपूर्वी प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम पहिले आर्कीबॅक्टेरिया अस्तित्वात आले. त्याच्यानंतर प्रोटेरोझोइक एरा मध्ये प्रोटोझोन्स अस्तित्वात आले आणि मग त्याच्यापासून किंगडम ॲनिमालियाचा विचार केला. ॲनिमल लाईक प्रोटिस्टा पासून किंगडम ॲनिमालियाचे मेंबर अस्तित्वात आले. त्यामध्ये सुरुवातीला सगळे नॉन कॉर्डेटचे 10 फायलम, पोरीफेरा, सिलेंट्रेटा, टिनोपोरा, प्लेटीहेल्मिंथस, निमॅटहेल्मिंथस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलस्का, इकायनोडर्मॅटा, हेमिकॉर्डेटा हे ग्रुप सगळे अस्तित्वात आले. आणि त्याच्यानंतर पॅलिओझोइक युगामध्येच अर्ली कॉर्डेट्स, प्रोटोकॉर्डेट्स जे युरोकॉर्डेट्स आणि सिफॅलोकॉर्डेट अस्तित्वात आले. आणि त्याच्यानंतर पायसेस आणि ॲम्फिबियन सुद्धा याच युगामध्ये अस्तित्वात आले. तर कॅम्ब्रियन, ऑर्डोव्हिसियन, सिलोरियन, डिवोनियन, मिसिसिपियन, त्यानंतर पेनिसोलिन आणि पर्मियन असे 6 मेन पिरियड, 6 ते 7 मेन पिरियड्स या पॅलिओझोइक एरामध्ये आले. आणि साधारणतः सुरुवातीला 2000 मिलियन वर्षांपूर्वी लाईफ आर्कीबॅक्टेरियाच्या फॉर्ममध्ये अस्तित्वात आल्याचा NCERT मध्ये उल्लेख केल्यानंतर त्याच्यापासून पुन्हा युकॅरियोट्स अस्तित्वात आले. आणि युकॅरियोट्समध्ये आपण सांगितलंय की प्रोकॅरियोटनी प्रोकॅरियोटला खाल्लं आणि दोन्ही सिम्बायोटिकली जगले. आणि मग त्याच्यापासूनच मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट सारख्या सेमी ऑटोनॉमस बॉडी युकॅरियोटिक सेलमध्ये बनलेल्या आहेत. त्यानंतर ॲनिमल लाईक प्रोटिस्टा पासून पुढं साधारण 542 दशलक्ष वर्षांचा कालावधी जो आहे त्या दरम्यान मधला कालावधी NCERT मध्ये दिलेला नाही. तर या पॅलिओझोइक एरामध्ये सर्व नॉन कॉर्डेट अस्तित्वात आले आणि कॉर्डेट मधले सुद्धा पायसेस आणि ॲम्फिबियन्स याच युगामध्ये अस्तित्वात आले.
त्यानंतर मेसोझोइक एरा, इट इज कॉल्ड ॲज एज ऑफ रेप्टाइल्स. त्यामध्ये ट्रायॅजिक, ज्युरॅसिक, क्रिटॅसियस पिरियड होते आहेत. याच दरम्यान रेप्टाइल अस्तित्वात आले, रेप्टाइल डॉमिनंट राहिले. या युगाच्या शेवटी मॅमल पण अस्तित्वात आले आणि रेप्टाइल पैकी काही डायनॉसॉर सारखे रेप्टाइल या युगामध्ये नष्टही झाले. इथं प्रिमिटिव्ह मॅमल्स अस्तित्वात आले आणि नंतर सिनोझोइक एरा जो आहे, या सिनोझोइक एरामध्ये टर्शरी आणि क्वार्टर्नरी हे सब पिरियड आहेत आणि त्याच्यामध्ये पॅलिओसिन, इओसिन, ऑलिगोसिन, मायोसिन, प्लिओसिन, प्लिस्टोसिन आणि शेवटी आत्ता जे युग सुरू आहे ते आहे होलोसिन. आत्ता जे पिरियड सुरू आहे तो होलोसिन. म्हणजे इथं मेसोझोइक एरामध्ये रेप्टाइल डॉमिनंट होते आणि सिनोझोइक एरा जो आहे तो मॅमल्स आणि बर्ड्स यांचं युग समजलं जातं. असं जिओलॉजिकल टाइम स्केल आहे. बघूया आता सर्व डिटेल्स. पहा, प्रोटेरोझोइक एरा साधारण 2500 ते 541 दशलक्ष वर्षांचा हा कालावधी. First cellular forms life appeared 2000 million years ago. Some of the cells have ability to release O2 as a light reaction in photosynthesis. Single-celled organism became multicellular organism. म्हणजे सुरुवातीला काय झालं, 2000 मिलियन इयर्स पूर्वी आर्की बॅक्टेरिया अस्तित्वात आल्या. 2000 मिलियन इयर्स ॲगो. त्यांच्यापासून नंतर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम अस्तित्वात आले, तेही युनिसेल्युलर. आणि त्यांच्यापासून नंतर मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम अस्तित्वात आले. आणि हा जो ड्युरेशन आहे तो साधारण 2500 दशलक्ष वर्ष ते 541 दशलक्ष वर्षांचा आहे. त्यानंतर पॅलिओझोइक एरा, त्याच्यामध्ये 6 मेन सब पिरियड येतात. कॅम्ब्रियन 540 ते 490, ऑर्डोव्हिसियन 490 ते 443, सिल्युरियन 425, डिओनियन 405, कार्बानिफेरस 360 आणि पर्मियन 285. या युगामध्ये सर्व नॉन कॉर्डेट अस्तित्वात आले. जे 10 ग्रुप नॉन कॉर्डेटचे आपण सांगितलेले आहेत ते सर्व या युगामध्ये अस्तित्वात आलेले आहेत. इनव्हर्टिब्रेट्स आणि फर्स्ट लँड ऑर्गॅनिझम, प्लांट सुद्धा या युगामध्येच अस्तित्वात आले. प्लांट मध्ये मॉस हे प्रिमिटिव्ह प्लांट समजले जातात. लँडवरचे 450 दशलक्ष वर्षांपूर्वी असे प्रिमिटिव्ह प्लांट्स अस्तित्वात आले. आर्थ्रोपॉड्स साधारण 400 दशलक्ष वर्षांपूर्वी आर्थ्रोपॉड्स अस्तित्वात आलेले आहेत. आणि साधारण 350 दशलक्ष वर्षांपूर्वी जॉलेस फिश, जबडे नसलेले फिश
सायक्लोस्टोम्स अस्तित्वात आले असावेत. त्यानंतर लोफिन्स असे स्पेशल लोब आणि त्याच्यानंतर फिन. स्टाउट अँड स्ट्रॉंग फिन्ड फिशेस could move on land and go back to water. They evolved to first amphibian. They are ancestor of modern day frog and salamander. जॉलेस फिश नंतर 350 दशलक्ष वर्षांपूर्वी लोफिन्स अस्तित्वात आले. हे फिश आहेत, लोफिन्ड फिश. तर त्यांच्यामध्ये बाकीच्यांमध्ये कसे आहेत, तो महत्वाचा फिश आहे हा. बाकीच्यांमध्ये कसे फिन्स डायरेक्ट बॉडीला अटॅच झालेले असतात, पण या फिशमध्ये जे फिन्स आहेत ते लोबला अटॅच झालेले असतात. असा लोब फिशचा ग्रुप इथं निर्माण झाला, अस्तित्वात आला आणि त्यांच्यापासूनच मग फ्रॉग, सॅलॅमँडर सारखे ॲम्फिबियन अस्तित्वात आले असावेत. इथं फोटोग्राफ आपल्याला त्यांचे पाहायला मिळतील. फॉसिल्स ऑफ सिलोकॅन्थ. बघा, लोफिशचा ग्रुप पाहायला मिळतो. आणि लोफिश जे आहेत आफ्रिकन, काही वर्षांपूर्वी आफ्रिकन एरियामध्ये, साऊथ आफ्रिकेमध्ये लोफिश काही फिशरमॅननी पकडले आणि त्यांना वाटलं वेगळंच काहीतरी हे आहे, म्हणून तिथल्या स्टडी करणाऱ्या लोकांना दिले. म्हणजे आजही लोफिश आपल्याला जगामध्ये वेगवेगळ्या एरियात कुठंतरी आढळत आहेत. पहा, 325 मिलियन इयर ओल्ड लोफिन सिलाएंथर स्टील इज व्हेरी मच अलाइव्ह आजही आपल्याला मिळत आहेत. कारण 1938 मध्ये लोफिन असलेला सिलोयान फिश आपल्याला मिळाला. एका साऊथ आफ्रिकेमध्ये एका फिशरमॅनला मिळाला तो फिश. महत्वाचा असा हा लोफिन्स असलेला हा फिश. त्याच्यानंतर बघा, ॲम्फिबियन्स, लोफिन असलेला फिश. त्याच्यानंतर अर्ली ॲम्फिबियन्स अस्तित्वात आले. त्याच्यानंतर मग इचिओस्टेगा, प्रीहिस्टॉरिक ॲम्फिबियन्स अस्तित्वात आले. फ्रॉग, सॅलॅमँडर सारखे ॲम्फिबियन्स अस्तित्वात आले असावेत. त्यानंतर साधारण 320 दशलक्ष वर्षांपूर्वी, त्या दरम्यान सीवीड्स आणि काही प्लांट एक्झिस्टेड होते. त्यावेळेस ॲम्फिबियन्स इव्हॉल्व्ड टू रेप्टाइल्स. ॲम्फिबियन पासून रेप्टाइल बनले असावेत. दे डू नॉट हॅव ड्राय अप द सन. They do not have dry up the sun. The giant ferns, pteridophyte, were present, but they are failed to form coal deposits slowly. जायंट फर्न सुद्धा त्या काळात अस्तित्वात असावेत. हे त्यानंतर मेसोझोइक एरा, त्याच्यामध्ये 3 पिरियड येतात: ट्रायाजिक, ज्युरॅसिक
क्रिटॅसियस, 230 दशलक्ष वर्षांचा ट्रायाजिक, 208 दशलक्ष वर्षांचा ज्युरॅसिक आणि 144 दशलक्ष वर्षांचा क्रिटॅसियस पिरियड आहे. आणि या युगामध्ये जिम्नोस्पर्म आणि रेप्टाईल डॉमिनंट होते. ज्युरॅसिक शब्द तुम्हाला आठवतोय चांगला, डायनासोर, कारण या युगाच्या सुरुवातीला डायनासोर सारखा महाकाय रेप्टाईल अस्तित्वात आला, डॉमिनंट राहिला आणि या युगामध्येच तो नष्टही झाला. आणि त्याच वेळी जे प्रिमिटिव्ह मॅमल्स होते ते या महाकाय डायनासोरच्या भीतीनं जमिनीत जाऊन बसत होते. हळूहळू या युगाच्या शेवटी ज्यावेळी डायनासोर नष्ट झाला त्यावेळी ते बाहेर आले आणि त्यांना चांगली कंडिशन पुढं निर्माण झाली, प्रिमिटिव्ह मॅमल्सना. एज ऑफ डायनासोर आपण म्हणतो त्याला. दोनशे दशलक्ष वर्षांपूर्वी सम लँड रेप्टाइल्स, काही लँड रेप्टाइल्स पुन्हा पाण्यात गेले आणि फिश लाईक रेप्टाइल बनला, इचिओसॉर, फिश लाईक रेप्टाइल्स बनले, इचिओसॉर्स. लँड रेप्टाइल्स वेअर डायनोसॉर्स, ट्रॅनोसॉर्स, ट्रायसिरॉप्स, स्ट्रेगोसॉरस, ब्रँकिओसॉरस अशा प्रकारचे हे महाकाय डायनोसॉर्स याच युगात अस्तित्वात आलेले आहेत. पहा, हे अस्तित्वात आले या युगातच. महाकाय डायनोसॉर्स या युगात अस्तित्वात आलेले आहेत. पहा, दी रेप्टाइल्स त्यातला टी-रेक्स हा जो आहे, हा टायरॅनोसॉरस रेक्स हा जो आहे लार्जेस्ट डायनोसॉर होता. 20 फीट हाईट होती त्याची, 20 फूट हाईट होती. हग फिअरसम डॅगर लाईक टीथ. टूथड बर्ड्स, आता टूथड बर्ड्स या दरम्यान अस्तित्वात आले. आता टूथड बर्ड म्हणजे आर्किओटेरिक्स. हे जे कनेक्टिंग लिंकचे मेंबर आहेत रेप्टाईल आणि बर्ड मध्ये, आर्चिओप्टेरिक्स म्हणतो आपण, ते याच दरम्यान अस्तित्वात आले असावेत. त्यानंतर सिनोझोइक एरा, त्यामध्ये टर्शरी म्हणजे 66 दशलक्ष वर्षांपूर्वीचा काळ, आणि क्वार्टरनरी म्हणजे 2 दशलक्ष वर्षांचा काळ. एज ऑफ मॅमल अँड अँजिओस्पर्म, हे युग मॅमल आणि अँजिओस्पर्मचं समजलं जातं. डायनोसॉर डिसअपियर झाला. सम से क्लायमॅटिक चेंजेस किल्ड देम, वातावरणामध्ये जे बदल झाले त्याला तो सूट होऊ शकला नाही, त्यामुळं मारला गेला. सम से मोस्ट ऑफ देम इव्हॉल्व्ड इनटू बर्ड्स, काही जण म्हणतात की त्यांच्यापासूनच बर्ड इव्हॉल्व झाले असावेत. फर्स्ट मॅमल वॉज श्रू लाईक, देअर फॉसिल्स वेअर स्मॉल साइज्ड. असे इन साऊथ अमेरिका देर वर मॅमल्स रिझेम्बलिंग टू हॉर्स, हिपोटॅमस, बियर, रॅबिट असे मॅमल्स अस्तित्वात आले असावेत.
ड्यू टू कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट when South America joined to North America, these animals were overridden by North America fauna. हे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट ऑस्ट्रेलियन मार्सुपियल सर्वाइव बिकॉज दे लॅक ऑफ कॉम्पिटिशन फ्रॉम एनी अनदर मॅमल. जे मार्सुपियल्स आहेत ते सर्वाइव्ह झाले कारण त्यांना काही कॉम्पिटिशन तिथं नव्हती. जिओलॉजिकल टाइम स्केल आपण स्टडी केलेला आहे. एनसीईआरटी मध्ये आता ही डायग्राम आपल्याला दिलेली आहे. एक प्लांट आणि एक ॲनिमल संदर्भात डायग्राम आहे. इव्होल्यूशन ऑफ प्लांट फॉर्म्स थ्रू जिओलॉजिकल पिरियड्स. पहा, हे सगळे पॅलिओझोइक एरा, मेसोझोइक एरा आणि सिनोझोइक एरा या दरम्यानचे पिरियड आहेत. सुरुवातीला क्लोरोफायसी या ग्रुपचे मेंबर अस्तित्वात होते, अल्गी. त्यांच्यामध्ये इव्होल्यूशन होऊन ट्रॅकिओफायटिक ॲन्सिस्टर अस्तित्वात आले. आता ट्रॅकिओफायटा म्हणजेच ट्रॅकिड्स तयार करणारा ग्रुप, कंडक्टिंग सिस्टीम बनवणारा ग्रुप. आणि कंडक्टिंग सिस्टीम बनवणारा ग्रुप यांच्यापासून निर्माण झाला, अल्गी पासून. पण या दोघांच्या मधनं एक लिंक अजून बनली ब्रायोफायटाची. एक लिंक वेगळी बनली इथून. या दोघांच्या मधनं ब्रायोफायटा अस्तित्वात आले असावेत. ट्रॅकिओफायटामध्ये सुरुवातीचे जे मेंबर अस्तित्वात आले, रायनिया टाइप ऑर्गॅनिझम अस्तित्वात आले. यांच्यामधून पुन्हा आणखी इथं आर्बोरेसंट लायकोपॉड्स, हर्बॅसियस लायकोपॉड्स अस्तित्वात आले. झोस्टेरोफायलम अस्तित्वात आले या दोघांच्या मधनं. त्याच्यानंतर या रायनियापासून सायलोफायटॉन अस्तित्वात आले असावेत. सायलोफायटॉन हा अतिशय महत्वाचा ग्रुप टेरिडोफायटा मधला आहे की ज्याच्यापासून बघा काय काय बनलं. स्पिनॉप्सॉइड बनले टेरिडोफायटाचेच, हॉर्सटेल. फर्न्स याच्यापासूनच बनले. गिंगो जिम्नोस्पर्मचा ग्रुप याच्यापासूनच बनला. कोनिफर्स, पायनस सारखे कोनिफर्स याच्यापासून बनले. नीटेल ॲडव्हान्स जिम्नोस्पर्मची ऑर्डर याच्यापासूनच बनलेली आहे. त्याचबरोबर प्रोजिम्नोस्पर्म यापासून बनले. सीड फर्न्स त्यालाच आपण म्हणतो टेरिडोस्पर्म, ते सुद्धा इथून बनले. आणि त्याच्यापासून सायकॅडेल, सायकस सारखे जिम्नोस्पर्म अस्तित्वात आले. आणि त्याच सीड फर्न पासून मग डायकॉट आणि मोनोकॉट सारखे अँजिओस्पर्म सुद्धा अस्तित्वात आले असावेत. आता किंगडम प्लांटी मध्ये असं घडलेलं आहे. आता किंगडम ॲनिमालिया मधलं सगळेच घेतलेले नाहीत सुरुवातीचे, पण इथं कार्बॉनिफेरस पिरियड मध्ये अर्ली रेप्टाईल अस्तित्वात आले. अर्ली रेप्टाईल अस्तित्वात आले. आता अर्ली रेप्टाईल चे दोन ग्रुप डिवाइड झाले, सौरोप्सिडा आणि सायनॅप्सिडा. त्यापैकी हा जो सौरोप्सिडा ग्रुप आहे त्याच्यापासूनच टर्टल अस्तित्वात आलं. त्याच्यापासूनच लिझार्ड्स अस्तित्वात आले. त्याच्यापासूनच पुढं टॉटॅरस अस्तित्वात आले.
स्नेक्स अस्तित्वात आले, त्याबरोबरच क्रोकोडाईल सुद्धा अस्तित्वात आले त्यापासूनच, आणि डायनॉसोर सारखे एक्सटिंक्ट झालेले मेंबर सुद्धा सौरोप्सिडापासून अस्तित्वात आले असावेत. दुसरा जो ग्रुप आहे सायनॉप्सिडा, त्याच्यापासून पेलिकोसॉर्स अस्तित्वात आले. आता पेलिकोसॉर ह्या काय आत्ता नाही आहे अस्तित्वात, परंतु याच्यावरती असं एक स्पेशल स्ट्रक्चर आहे, कारण हे रेप्टाईल जे असतात त्यांना काय, हे कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स आहेत, त्यांना बाहेरनं एनर्जी घ्यावी लागते, त्यामुळं ते सूर्याकडनं एनर्जी घेण्यासाठी ते सनलाईटमध्ये एनर्जी घेतात. पण यांच्याकडं स्पेशल असे स्ट्रक्चर डेव्हलप झाले, त्याच्यामुळं तो जास्त एनर्जी घेऊ लागला, जास्त ॲक्टिव्ह बनला, आणि मग त्याच्यापासून टेराप्सिडा बनले, आणि त्याच्यापासून मॅमल्स बनले असावेत. बघा, मॅमल्स त्याच्यापासून बनले असावेत डायरेक्टली. बाकी सौरोप्सिडापासून टर्टल बनलं, लिझार्ड बनलं, स्नेक बनले, टाउटरस बनलं, क्रोकोडाईल बनले, डायनासोर बनले, बर्ड सुद्धा बनले. पण जो सायनॅप्सिडा ग्रुप आहे त्याच्यापासून पॉलिकोसॉर्स, त्यापासून टेराप्सिडा बनले, आणि त्यापासून डायरेक्ट मॅमल्स बनले असावेत. इथं थिकोडेंट, इथला मधला एक मेंबर जो आहे हा थिकोडेंट डेंटिशन असलेला रेप्टाईल बनला. रेप्टाईल मध्ये कसे फेविकॉलने जसे दात चिटकल्यासारखे चिटकवल्यासारखे जसं असेल तसं ते डेंटिशन असतं, पण यांचं थिकोडेंट म्हणजे जॉज मध्ये सॉकेट आहे, सॉकेटमध्ये दात फिट केलेले दिसतात. असा हा ॲन्सिस्टर, या सौरोप्सिडा मधला हा ॲन्सिस्टर अस्तित्वात आला, आणि त्याच्यापासून मग क्रोकोडाईल सारखे, डायनॉसॉर सारखे अस्तित्वात आले. अशा प्रकारे इव्होल्यूशनची प्रोसेस झाली असावी. तर हे आहे जिओलॉजिकल टाइम स्केल. पहा, या दरम्यान कोण कुठल्या दरम्यान अस्तित्वात आलं, या जिओलॉजिकल टाइम स्केलमध्ये सगळं आपल्याला दिलेलं आहे. आपण या पृथ्वीचं एज, आपल्याकडं कल्चरल दृष्ट्या पूर्वी सत्ययुग होतं, नंतर द्वापार युग आलं, आता कलियुग आलं. हा सगळा 10,000 वर्षाचा काळ आहे, फार मोठा नाही आहे याच्या दृष्टीनं विचार केला. इथं मिलियन्स मध्ये वर्ष आपण कॅल्क्युलेट करतो. तर याप्रमाणे या अर्थचं एज कॅल्क्युलेट केलं, आणि या अर्थवरती कोण कधी अस्तित्वात आलं असावं हे आपण यामध्ये कॅल्क्युलेट केलेलं आहे. सो दिस इज अबाउट जिओलॉजिकल टाइम स्केल. थँक यू व्हेरी मच.